हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नीलम्स वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाली. त्यानंतर मग आज थोडा वेळ होता म्हणून म्हटलं चला दारात छानशी रांगोळी काढावी. मग मूड झाला म्हणून मग आज दारामध्ये रांगोळी काढली. मग तीच रांगोळी काढत बसली आणि ती रांगोळी तुमच्याशी मग मी शेअर केली. त्यानंतर रांगोळी वगैरे आवरून घेतली. मुली पण झोपल्या होत्या त्यामुळे मग राधा अशी जागी असेल तर राधा कधी काढू देत नाही. मग तिचं म्हणणं असतं मम्मा मला पण काढायची रांगोळी, मी पण काढते. मग ती काढू न देता आपण काढतो त्याच्यामध्येच ती काही ना काही अशी रेषा वगैरे ओढत राहते. त्यामुळे त्या पण झोपल्या होत्या. त्यामुळे मग वेळ होता म्हणून म्हटलं चला रांगोळी काढूया. मग तीच रांगोळी काढली. कधीही मी रांगोळी काढली तर बऱ्याच वेळेला मधला सेंटरचा भाग मोकळा ठेवते आणि बाजूला जी डिझाईन आठवेल तर ती डिझाईन काढून घेते. त्यानंतर मग म्हटलं मध्ये काय लिहावं, तर म्हटलं प्रदोष पण होता म्हणून म्हटलं महादेवांचंच नाव लिहावं. म्हणून मग हर हर महादेव असं मी मध्ये लिहिलं आणि नंतर रांगोळी माझी कंप्लीट करून घेतली. कोण दिसते बघ. हां क्लिप घेतला छान छान. उतर खाली, उतर उतर. त्यानंतर दोघी पण उठल्या होत्या आणि त्या दिवशी शाळेला सुट्टी होती म्हणून म्हटलं चला मग आता दोघींची पण मग आंघोळा करून झाल्या होत्या. मग नंतर मग छोटीची पहिली तयारी करून दिली. त्यानंतर मोठीने तोपर्यंत तिची आंघोळ करून घेतली. मग दोघींची तयारी करून दिली, तिची केस वगैरे बांधून दिली. त्यानंतर दोघींना पण भूक लागली होती म्हणून मग आज नाश्त्यामध्ये मूग डाळच्या ज्या भज्या असतात त्या केल्या होत्या. मग त्यानंतर तयारी करून दोघी बी हॉलमध्ये बसल्या आणि त्यानंतर त्या दोघींसाठी मग गरमागरम मुगाचे जे भजी असतात त्या मग त्यांच्यासाठी तळून मी देत होती. रात्री मुगाची डाळ भिजत घातली होती, ती सकाळी मिक्सरला फिरवून घेतली. त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतलं आणि ते त्यामध्ये त्या मुगाच्या डाळी जी होती ग्राइंड केलेली त्याच्यामध्ये टाकलं. थोडासा सोडा, हळद आणि कोथिंबीर टाकली. तेल तापलं आणि तेल तापल्यानंतर मग पटापट त्यामध्ये चमच्याने मुगाचे जे पीठ होतं त्याचे मी छोटे छोटे भजी तळून घेतले आणि ते छान कुरकुरीत होऊ दिलं. कुरकुरीत तळून झाले की गरमागरम मग दुर्वा आणि राधा हे दोघींनासुद्धा खाण्यासाठी मी दिलं. राधा तशी लहान असली तरी तिखटसुद्धा खाते त्यामुळे तिचं एवढं टेन्शन येत नाही खाण्याच्या बाबतीत की तिखट लागते वगैरे, ती सगळं खाते. मग त्यानंतर दोघीसुद्धा बसल्या आणि दोघींनीसुद्धा गरमागरम भजी खाऊन घेतल्या. एवढ्या भारी दिसत होत्या आणि गरमागरम असल्यामुळे बाहेरून कुरकुरीत आणि आतून थोड्याशा सॉफ्ट अशा लागत होत्या, त्यामुळे खायला पण मस्त लागत होत्या. त्यानंतर दोघी बहिणी बसल्या होत्या आणि मग त्या दोघींनी एक प्लेट दिली म्हणून त्यावरून दोघींची भांडणं. ती छोटी राधा त्या दुर्वाला देत नव्हती हात लावून आणि गरम तर होते तरी पण तिला खायचं होतं पण तिला काही ती हात लावून देत नव्हती. त्यामुळे यांची भांडणं झाली. मग नंतर जाऊन दुसरी पण प्लेटमध्ये दुर्वाला आणि राधाला दोघींना वेगळ्या वेगळ्या मग भज्या मी दिल्या. मग आईंना पण भजी तळून दिल्या आणि भजी तळून झाले की मग स्वयंपाकालाच लगेच सुरुवात केली. मग लगेच मग ते झाल्यानंतर लगेच स्वयंपाकामध्ये मग काय बनवायचं मग ते आईंना विचारून घेतलं आणि त्याची तयारी सुरू केली. जेवणामध्ये आज गवारीची भाजी, चपाती आणि काही काही भाकरी खायला भाकरी असते जेवणामध्ये बनवणार आहे. मग आता पटापटा करून घेते गवारीची पातळ भाजी शेंगदाण्याची कोटातली. मग आता त्या भाजीलाच फोडणी देते. पेप्सी लहान मुलांनी खायची नसते. काजू तर राधा काजू. अगोदरच मी गवारीच्या शेंगा शिजवून ठेवल्या होत्या. मग मिक्सरला शेंगदाण्याचं कूट, जिरं, लसूण आणि लाल तिखट फिरवून घेतलं आणि मग तेल टाकलं आणि त्यामध्ये ते शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि त्यानंतर बाजूला शिजवलेल्या शेंगा टाकल्या आणि नंतर त्यांना थोडं उकळू दिलं जरा 5-1 मिनिटांनी. थोडंसं असं एकदम पातळ नाही आणि जास्त घट्ट पण अशी थोडीशी लपथबी असं म्हणतात ना, अशी थोडीशी थिक अशी. मग गवारीची भाजी करून झाली होती. मग ती उकळायला तिथे ठेवली आणि त्यानंतर मग लागल्या चपात्या पण लाटून घेतल्या. पीठ तर मी अगोदरच मळून ठेवलं होतं त्यामुळे मग पटापट एका साईडला चपात्या करून घेतल्या. मग आणि
अशी गरम गरम चपाती जी तव्यावर अशी भाजलेली असते ती अशी कोरडी खायला खूप आवडते. त्यामुळे मग ती दररोज जेव्हा जेव्हा मी चपाती करते तेव्हा त्यातली ती अर्धी नाही तर एक नक्कीच खाते. मग ती आत्तासुद्धा तिला गरम गरम चपाती भाजलेल्याचा वास आला म्हणून ती मम्माच्याकडे आली होती आणि मग तिने चपाती घेतली आणि ती खायला घेऊन गेली. मग आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. दादा बाय बोल. फ्राईंग कशी द्या दादा.